महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर माझा रोख आहे आणि हा रोख असताना त्यात अर्बन सिटी डेव्हलपमेंटचं काम ज्या पद्धतीने चाललंय, अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. ते विधानसभेतून निवडून आलेले आमदार आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या विधानसभेसाठी काम करणं आणि येणारा निधी विधानसभेत वापरणं त्यांचं कर्तव्य आहे. विधान परिषद म्हणून मी काम करत असताना पिंपरीत माझं कार्यक्षेत्र आहे, महाराष्ट्र हा माझं कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे आमचं काम हे एकोप्याने चाललेलं आहे. त्यांचे विषय त्यांनी नक्कीच चांगल्या पद्धतीने त्यांच्या विधानसभेत मांडलेत आणि विधिमंडळात ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो. थोडं महानगरपालिकेला प्रशासकीय काळातले काही गोष्टी चुकीच्या घडल्या, त्याविषयी मी लक्षवेधी लावली होती आणि त्याविषयीचे प्रश्न मांडले. त्याचबरोबर महाराष्ट्रातले अनेक प्रश्न मांडले. त्यात अबकड अवर्गीकरणाचा महत्त्वाचा मुद्दा होता. हे तुम्ही मुद्दे मांडत असताना तुमचा रोख आयुक्तांकडे दिसतोय, कारण त्यांच्याच सगळ्या कार्यकाळात हे सगळं गैरकारभार झाले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर माझा रोख आहे आणि हा रोख असताना त्यात अर्बन सिटी डेव्हलपमेंटचं काम ज्या पद्धतीने चाललंय, अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. त्या विकासकाला काळ्या अधिक टाकलं पाहिजे. स्वतः काम घेऊन दुसऱ्याला त्यांनी ठेकेदारी दिलेली आहे. त्याचबरोबर IT क्षेत्रातलं जे काम आहे ते अजूनही 120 कोटीचं काम त्या विकासकाला दंड ठोकून काम पूर्ण नाही आहे. गो लाईव्ह सगळ्या साईट झालेल्या नाही आहेत. त्याच्यावर माझा आक्षेप होता. UDCPR लागू करा म्हणून माझी एक मागणी होती MIDC मिनिस्टरला, ती पूर्ण झाली. त्याच्यावर बैठकही झाली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी या गोष्टीवर लक्ष देऊन अशा विकासकांना जवळ करू नये म्हणून ह्या सगळ्या मागण्या मी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. खरं तर अनेकदा असं बोललं गेले शहरामध्ये की आमदार महेश लांडगे असतील किंवा जगताप यांच्यामध्ये वाटप झालेलं आहे शहराचं अर्ध. तर त्यांचं दुर्लक्ष झालं मग या सगळ्या गोष्टी. लक्षात घ्या की ते विधानसभेतून निवडून आलेले आमदार आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या विधानसभेसाठी काम करणं आणि येणारा निधी विधानसभेत वापरणं त्यांचं कर्तव्य आहे. विधान परिषद म्हणून मी काम करत असताना पिंपरीत माझं कार्यक्षेत्र आहे, महाराष्ट्र हा माझं कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे आमचं काम हे एकोप्याने चाललेलं आहे. त्यांचे विषय त्यांनी नक्कीच चांगल्या पद्धतीने त्यांच्या विधानसभेत मांडलेत आणि विधिमंडळात ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यांना दिसला नाही हा सगळा भ्रष्टाचार जो सुरू आहे? नाही, त्यांना पण दिसला असेल ना, पण त्यांचे जे प्रायोरिटीचे प्रश्न त्यांनी त्यांच्या विधानसभेत प्रामुख्याने मांडलेले आहेत. आता मुख्यमंत्र्यांचं लक्ष प्रशासकावरती असतं, मग मुख्यमंत्र्यांच्या लक्षात या बाबी तुम्ही आणून दिलेत का? मुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मुळा-मुठा नदीवर जे काम चालू आहे त्या ठिकाणी पण आधी काम टेंडर काढलं गेलं, नंतर लोकांचे प्रश्न मागवले गेले. याविषयी मी त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्या ठिकाणी जे चालली लोकांची मागणी ती करा म्हणून मी त्यांना सांगितलं. माननीय अजितदादा पवारांना पण मी पत्र देऊन याविषयी सांगितलं आणि त्याच्यावर आता कारवाई चालू आहे.